ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। ज्ञानेश्वर, आपण तासाभरापूर्वी बोललो होतो त्यावेळेला मतमोजणी संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतलेल्या होत्या, मात्र आता जाणून घ्यायचे तुमच्याकडनं की नागपूरमधल्या अशा कोणत्या लक्षवेधी लढती आहेत ज्या लढतींच्या अनुषंगानं चित्र स्पष्ट कसं होणार किंवा चुरशीच्या लढती ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी नेमके काय निकाल लागणार या अनुषंगानं तुमच्याकडनं माहिती अपेक्षित आहे। आणि काँग्रेसनं सुद्धा नागपुरात मोठी ताकद पणाला लावलेली आहे आणि भाजपची ताकद नागपुरातली नेमकी किती आहे काही वेगळं सांगायला नको, पण तरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वॉर्ड्समध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे। इतर पक्षांचे जे उमेदवार आहेत ते कितपत तुल्यबळ लढत देऊ शकतील हे आपल्याला कळेल, पण नागपूरमधल्या या सगळ्या हाय प्रोफाईल मुख्य लढती लक्षवेधी लढती नेमक्या कोणत्या आहेत ज्ञानेश्वर? अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर जे आहे ते या ठिकाणी संघाचं मुख्यालय, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी सारखे दिग्गज नेते नागपूरमधून येतात। त्यामुळे मागील निवडणुकीचा विचार केला तर जवळपास 108 जागा 2017 मध्ये भाजपला या ठिकाणी जे आहे ते मिळालेल्या होत्या आणि एक हाती सत्ता पालिकेवरती भाजपने या ठिकाणी काबीज केली होती। त्यामुळे सलग 3 वेळा जे आहे ते नागपूरची महापालिका भाजपने जिंकलेली आहे। त्यामुळे यंदा चौथ्यांदा जे आहे ते चौकार जे आहे ते या ठिकाणी भाजप मारेल का याची आतुरता आहे आणि ते दुपारनंतर चित्र अगदी स्पष्ट होईल। आणि चुरशीची अगदी लढत जी आहे ते नागपूरमध्ये एकंदरीत पाहायला मिळाली, कारण की अनेक प्रभागामध्ये जे आहे ते काँग्रेस विरुद्ध थेट भाजप अशी लढत जी आहे ते पाहायला मिळू शकते, तर काही ठिकाणी जे आहे ते तिरंगी लढत सुद्धा जे आहे ते पाहायला मिळू शकते। नागपूरमधील प्रमुख लढतींचा विचार जर केला तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या लढती जे ते अनेक आहेत। त्यामध्ये काही भाजपचे माजी महापौर असतील त्या देखील यामध्ये रिंगणात आहे, तर त्यांच्या निकालाकडे विशेष लक्ष या ठिकाणी असणार आहे। सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार जे आहे ते प्रकाश गजबे ते सुद्धा या ठिकाणी रिंगणामध्ये आहे। त्यामुळे एक आमदार व्यक्ती जे आहे ते पुन्हा महापालिका निवडणुकीमध्ये जे आहे ते नगरसेवक पदासाठी या ठिकाणी रिंगणामध्ये उभा आहे। त्यामुळे त्यांचं देखील भवितव्य जे आहे ते सध्याला ईव्हीएम मध्ये कैद आहे आणि ते भवितव्य काय असेल हे 12 नंतर जे आहे ते मतदारांनी त्यांना त्यांच्याबद्दल काय कौल दिला हे स्पष्ट होणार आहे। सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष धुनेश्वर पेटे असतील आणि इतरही काही महत्त्वाच्या लढती ज्या आहेत ते प्रमुख महत्त्वाच्या आहे, ज्या प्रामुख्याने त्यावर आपलं लक्ष असेलच। मात्र मी सध्याला मतमोजणी केंद्रावर आहे आणि कशा पद्धतीने नागपूरमध्ये जे आहे ते मतमोजणी पार पडेल हे मी तुम्हाला दाखवतो। माझ्या समोर जर तुम्ही जर पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते हे टेबल लावण्यात आले आहे। एकूणच नागपूर शहरातील 38 प्रभागामध्ये काल 151 उमेदवारांसाठी मतदान पार पडले आणि त्यासाठी ईव्हीएम चे जी मतमोजणी पार पडणार आहे यासाठी जे आहे ते एकंदरीत 20 टेबल जे आहे ते लावण्यात आले आहे आणि प्रत्येक या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहाल तर मतदान केंद्रानुसार जे आहे ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यांचे नंबर देखील देण्यात आले आणि त्यांच्यावरती जे आहे ते या ठिकाणी जबाबदारी असेल। आणि बाजूला जे आहे ते वॉर रूम तयार करण्यात आले ज्यामध्ये रात्री मतदान पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम जे आहे ते सुरक्षितरित्या अगदी काटेकोरपणे या ठिकाणी चोख बंदोबस्तामध्ये जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आली आणि आता सध्याला जे आहे ते आतमध्ये त्रिस्तरीय सुरक्षेमध्ये जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते सध्याला सुरक्षित आतमध्ये ठेवण्यात आले आहे। 10 वाजता खरं तर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वी जर पाहाल तर या पद्धतीने आता टेबल वगैरे संपूर्ण अगदी तयारी जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे। सोबतच सुरक्षा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली आणि काही वेळामध्येच वॉर रूम मधून ईव्हीएम मशीन जे आहे ते बाहेर पडतील। त्यानंतर जे आहे ते मतमोजणी प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होणार आणि जवळपास 993 उमेदवार जे आहे ते नागपूरच्या लढतीमध्ये जे आहे ते रिंगणामध्ये आहेत। त्यांचं भवितव्य काय असेल हे दुपारी 12 पर्यंत साधारण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। सोबत या ठिकाणी माध्यम कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती एकंदरीत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आणि या पद्धतीने ही वॉर रूम जर पाहाल तर अगदी त्रिस्तरीय सुरक्षेमध्ये जे आहे ते या ठिकाणी अगदी सुरक्षित जे आहे ते ईव्हीएम मशीन या वॉर रूम मध्ये अगदी ठेवण्यात आले आहे आणि काही वेळामध्येच या ठिकाणी आता जे आहे ते 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल। त्या दरम्यान जे आहे ते सर्व ईव्हीएम मशीन जे आहे ते बाहेर काढण्यात येईल। अशा पद्धतीने अगदी काटेकोरपणे जे आहे ते उच्च स्तरीय सुरक्षेमध्ये जे आहे ते ईव्हीएम मशीन सध्याला जे आहे ते वॉर रूम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि काही वेळात जेव्हा हे ईव्हीएम मशीन बाहेर येतील तेव्हा जे आहे ते एकंदरीतच जे मतदार राजांनी कौल दिलेला आहे कालचा तो कौल जे आहे ते स्पष्ट होईल आणि अगदीच नागपूर संघ मुख्यालयासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा होम पिच आहे। त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे असेलच। त्यामुळे नक्कीच जे आहे ते काल मतदार राजांनी आपला कौल काय दिला हे चित्र जे आहे ते अगदी 12 नंतर जे आहे ते स्पष्ट होण्यास सुरुवात होईल। काल मतदान झालेलं आहे, ईव्हीएम मध्ये मतदारांनी आपापलं मत हे नोंदवलेलं आहे, ते मत नेमकं काय आहे आज आपल्याला मतमोजणी दरम्यान कळणार आहे। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.